अहो ऐकलं का, जागा भाड्याने देतं का कोणी जागा भाड्याने, अशी गत भाजी विक्रेत्यांवर आलीच नाही. तर संगमनेर नगरपालिकेच्या त्या भाजी मार्केटचा न्यूज NMP ने मारला फेरफटका. काय आहे प्रतिक्रिया बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय हिंद, भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती अकोले बायपास अखेर ट्रॅफिक मुक्त झालेच. विस्थापित भाजी विक्रेत्यांना मेडिकवर हॉस्पिटल जवळील मैदानात हक्काची जागा मिळालीच. अतिक्रमणधारकांचा संसार वाचला, ज्यामुळे मुख्याधिकारी दयानंद गोरे व नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचे कौतुक आणि आभार देखील मानले जाते. प्रेक्षकांनो, शहरातील वाहतुकीची मोठी डोकेदुखी ठरलेल्या अकोले बायपास DED कॉलेज परिसर येथील अतिक्रमण अखेर संगमनेर नगरपालिकेने हटवले असून हा रस्ता पूर्णपणे ट्रॅफिक मुक्त केला आहे. विशेष म्हणजे येथील छोटे दुकानदार, टपरीधारक आणि भाजीपाला विक्रेत्यांना उघड्यावर न सोडता नगरपालिकेने मेडिकवर हॉस्पिटल रोडजवळ हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना काळापासून येथे व्यवसाय करणाऱ्या या गरिबांचा विचार करून त्यांना हक्काची पर्यायी जागा दिल्यामुळे प्रशासनाचे कौतुक होत आहे. म्हणतात ना, वादळानंतर संत अथांगता. न्यूज NMPचा हा ग्राउंड रिपोर्ट बघा. हे अतिक्रमण उठवताना सुरुवातीला बरेच नाट्य घडले. रागाच्या भरात पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना झालेली धक्काबुक्की, सत्ताधारी आणि विरोधकामध्ये उडालेले राजकीय चकमकीचे सुप्त जाळे, या सर्व घडामोडीनंतर आज न्यूज NMPचे सहसंपादक रफिक सौदागर यांनी नवीन मार्केटच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची पाहणी केली. सध्या या नवीन भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ हळूहळू वाढू लागली असून भविष्यात हे मुख्य खरेदी केंद्र बनेल असा विश्वास ग्राहक व्यक्त करत आहेत. त्यामुळे संगमनेरकरांची ट्रॅफिक मुक्त सुटका झाली असून विक्रेत्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. संगमनेरच्या इतिहासात रस्त्यावरील दुकानदारांना अशा प्रकारे सन्मानाने हक्काची जागा मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. नवीन जागेवर ग्राहक आणि दुकानदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना प्रशासनाकडून आणखी काय अपेक्षित आहे, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. जागरूक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते, नवीन मार्केटच्या या निर्णयाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खालील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नगरपालिकेने आता तुम्हाला स्वतंत्र असं भाजी मार्केट दिलं, कसं वाटलं तुम्हाला? इथं बरं वाटलं, पावसाचं टेन्शन नाही, लाईट बी आहे, आणि नगरपालिकेने सर्व सोय केलेली चांगली. इथं काय काय सोय आहे? टॉयलेट बाथरूम केलेलं आहे, वट्टा केलेला आहे. फक्त प्रश्न इथला वासाचा आहे, थोडा वास येऊ राहिला गटारीचा, तेवढा एक प्रश्न मोठा आहे. त्याचं बी भविष्यात होईल बहुतेक. बहुतेक भविष्यामध्ये ते म्हणता करणार आहे. फक्त गिरेक चाललं तर मग आम्ही इथं कायम स्वरूपी बसणार. आज गिरेक झाला का इथं? म्हणजे लोकांना गिरेक येऊ राहिलं थोडं चांगल्या प्रकारे, समाधानकारक वाटतं. समाधानकारक वाटतंय आणि सर्व व्यवस्थित आहे आता इथं. आता तुमची काही तक्रार नाही हो नगरपालिका? तक्रार नाही. काय नवले साहेब, हे संगमनेर नगरपालिकेने नवीन भाजी मार्केट चालू केलं. हे सगळे भाजीवाले पहिले BED कॉलेज पाशी बसत होते, ते रस्त्यात होतं, त्या कारणाने आता इथं भाजी मार्केट झालं. इथं पार्किंगची सोय केली. तुम्हाला कसं वाटलं इथं? छान आहे. तिकडे एवढा रस्त्याला अडचण व्हायची ना, काय नाही, त्यापेक्षा इथे थोडंसं वेगळं वाटतं. आता पार्किंगची पण चांगली व्यवस्था इथे. बाबा, काय नाव तुमचं? संगमनेर नगरपालिकेने BED कॉलेज पाशी तुम्ही भाजीपाला मार्केट लावायचे, तिथं बसायचे, तिथंपेक्षा इथं बरं वाटतं का तिथं चांगलं वाटतं? ट्रॉफिक व्हायची का त्याच्यामुळं? तिथं काय अडचण यायची? मग आता नगरपालिकेने हे जे भाजी मार्केट केलं आहे, कसं वाटलं तुम्हाला? इथं कस्टमर आले का, गिऱ्हाईक? पावसा पाण्यापासून संरक्षण बी झालं. तुम्हाला आनंद वाटतं? कसं वाटतं? चांगलं केलं पालिकेने. क्या नाम है भाई आपका? हाँ, मुन्ना सैयद नाम है भाई. नगरपालिकेने ये भाजी मार्केट चालू करे, हाँ, तो कैसा लग रहा है अभी तुम्हारे? एकदम टॉप टिप, एकदम सबका संरक्षण से अच्छा है. मतलब रास्ते से जो ट्रैफिक को बहुत बड़ा अड़थला था वो सब दूर हो जाएगा. यहाँ पे भाजी मार्केट के यहाँ से छत्र छाया हो गई. नगर पालिका ने बहुत अच्छा काम किया. ये
क्या क्या फैसिलिटी? इधर फैसिलिटी बहुत है, लाइट भी है, पानी की सोई करे, लेडीज के वास्ते बाथरूम की भी सोई हो गई हुई है। गिराइक कैसा है? ग्राहक को रिस्पांस बहुत अच्छा मिल रहा है। आज बोल तो कम से कम अभी तक 300-350 ग्राहक आकर गए यहाँ पर। भाजी मार्केट को बहुत अच्छा रिस्पांस मिल गया है। ये भाजी मार्केट के जो भाजी वाले, इनका बोले तो आयुष्य भर का कल्याण हो गया। हर टाइम बोले आती करे मारा, ये आ रहा, उनका नाजुक हो रही, दुकान बंद रह रहे, ये पूरा उनको है ना वंचित हो गए उससे, यानी कि उनको अभी माल की हक तक टाइट बोले जगह मिल गई भी है।